माझे सहकारी भाजपाचे किशोररावजी धनायक, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजयजी ठोकर, तालुका प्रमुख दिलीपजी नेरकर, माझे सहकारी ज्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले असे वैजापूरचे शाबीर भाई, भाजपाचे तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मनसेचे बाबासाहेब चव्हाण, राष्ट्रवादीचे हरिभाऊ चव्हाणे, भाजपाचे योगेश चव्हाण, भाऊसाहेब पदार्थ, मार्केट कमिटी सभापती शेषराव नाना जाधव, माजी सभापती भाऊसाहेब चव्हाण, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पुष्पाताई गव्हाणे, सुलभाताई भोकळे, तालुका प्रमुख सुनीताताई शहाणे, उपजिल्हा प्रमुख जयश्री इंदापुरे, रेखाताई काळे, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा परिषद माजी सदस्य नंदू जाधव, आमचे मार्गदर्शक व ज्येष्ठ आमचे चामदेव मामा गायकवाड, लक्ष्मण भाऊ राजपूत, राजूभाऊ तांबे, विष्णुशेठ भवर, माजी तालुका अध्यक्ष नानासाहेब दंडे, आजच्या या कार्यक्रमाला मान्यवर कोणाचं नाव राहिलं असेल तर मी माफी मागतो. कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे. विशेष म्हणजे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले युवा उपजिल्हा प्रमुख संतोष आरगडे, वाल्मिक फटांगडे, सर्व पत्रकार, महायुतीचे सर्व पदाधिकारी, सर्व मतदार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज सर्वप्रथम गंगापूर विधानसभा येथील मतदारांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि बमसाहेब, आपल्या जिल्ह्यात 6 मतदारसंघातून सगळ्यात जास्त जर आघाडी कोणी दिली असेल तर ती गंगापूर तालुका. चर्चा साहेब भाई, सगळ्या तालुक्याची चर्चा होती की आम्ही जास्त मताधिक्य देणार, आम्ही देणार, पण सगळ्यात जास्त मताधिक्य हे गंगापूर तालुक्याने दिलं. मी इथल्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्याचं खरोखर मनपूर्वक त्यांचं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि बम साहेबांच्या बाबतीत सांगितलं की बम साहेबांनी स्वतःच्या निवडणुकीत इतकं काम केलं नसतं. 3 वेळेस ते उभा राहिले, 3 वेळेस निवडून आले, पण इतके फिरले नसते तितके लोकसभेला फिरले. काय कारण लोकसभेला मला जो कार्यकर्ता सांगायचे की आम्हाला बम साहेबांनी सांगितलं कुठल्याही प्रकारची हायगाई झालेली पाहिजे, पॉम्पलेट सुद्धा घरोघर हे केलं पाहिजे. ही काळजी शाबीर भाई ही बम साहेबांनी घेतली, कार्यकर्त्यांना घेतली, पण आमदार म्हणून बम साहेबांनी जे काम केलं ते मला वाटतं इतक्या त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीत केलं नाही, इतकं काम ते आपल्या या लोकसभेला केलं. खरोखर सगळ्याच्या वतीनं बम साहेबांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. काम सगळ्यांनीच केलं, काम धनाय साहेब सगळ्यांनी काम केलं, म्हणून आपण 1,35,000च्या मताने आपण निवडलो. सगळ्याला वाटत होतं घासाघाशी होईल, थोड्या मताने येते, पण मी पहिल्यापासून सांगत होतो, उमेदवारी मिळाल्यापासून सांगत होतो मी की आपण 1 ते 1.5 लाखाच्या मताने हो. किती? 1 ते 1.5 लाखाच्या. आणि तुमच्या आशीर्वादानं 1 ते 1.5 लाखाच्या फरकानं आपण येऊ. तर तसंच झालं. 1,35,000. ही निवडणूक बमसाहेब, ही निवडणूक देश पातळीवर झालीच नाही. ही निवडणूक विकासावर झाली नाही. ही निवडणूक वैयक्तिक झाली. ही निवडणूक वैयक्तिक झाली. तशी ग्रामपंचायतला कशी निवडणूक असते, ग्रामपंचायतला कसं एकमेकाचं काढतात. तुम्हाला माहिती ग्रामपंचायत मी लढलेलो आहे. मी ग्राम
ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत तुमच्या आशीर्वादानं म्हणते ना गल्ली ते दिल्ली, तसं तुमच्या आशीर्वादानं मी सगळ्या निवडणुका लढलेलो आहे. मी त्यांना सांगत होतो तुम्ही निवडणूक लढा, विकासावर बोला. भुमरे 5 वर्ष होते, त्यांनी काय काम केलं ते सांगा, नाही केलं ते सांगा. भुमरेने भ्रष्टाचार केला असेल ते सांगा. पक्षावर बोला, देशावर बोला, पण ते बोललेच नाही. काय फक्त वैयक्तिक बोलत राहिले. मग मला सांगायचं की त्यांच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. काय आणि सगळ्यांनी ठरवलं होतं या वेळेस कुठल्याही परिस्थितीत महायुतीचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा, हे सगळ्यांनी ठरवलं होतं भाऊसाहेब. आणि म्हणून मला सांगायचं की चर्चा केली. भुमरे बाहेरचा आहे, आता मी बाहेरचा म्हणजे मी कुठला आहे, मी भाषणात अनेक भाषणात सांगितलं. अहो मी जर समजा फॉर्म भरत असेल कुठला, तर मी जिल्हा कोणता लिहितो? छत्रपती संभाजीनगरच लिहितो ना साहेबबाई. मी काय जालना लिहितो का? मी ह्या जिल्ह्याचाच आहे. फक्त तांत्रिक दृष्ट्या आपण हा जालन्यात गेलेलो आहे. पण मला एक सांगायचं की जिल्हा आपला एक आहे, ह्या विद्यार्थ्याचा मी पालकमंत्री आहे. म्हणून मला सांगायचं की या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, मी या जिल्ह्याचाच आहे. राहायला सुद्धा संभाजीनगरला, पण विनाकारण चर्चा आणि विनाकारण कुठंतरी नाव माझ्याकडे सगळे. मला 35 वर्ष झाले, मला 35 वर्ष झाले मी राजकारणात आहे. मला सगळं कळतं, काय मला सगळं माहिती आहे. पण तुम्हाला मी खात्री देतो, कोणाला किती उड्या मारून द्या, पण येणाऱ्या निवडणुकीत बम सेवा कोणी आल्याशिवाय. कारण आता ठरवलेलं आहे सगळ्यांनी की बम साहेबाला पुन्हा आपल्याला निवडून द्यायचं. साहेबभाई तुम्ही बोलले तुमच्या भाषणात, काय मूर्ती लहान कीर्तिमान, खरोखर तसंच आहे. मला सांगा की बम साहेबांनी असे अनेक कामं केली. एखादा सभा मंडप राहिला चालन, एखादा गल्लीतला रस्ता राहिला तरी चालन, ते तर करावंच लागेल आपल्याला. पण मला सांगा, गोदावरी जायकवाडीच्या धरणाहून वॉटर ग्रीड सारखी योजना आली. मी काही भाषणात सांगतो, महिला मंडळी दे, काही बरेचसे भाविक दे. आमचे लोक काय करतात, ते एखादी पर्वणी असली तर गोदावरी पैठणला स्नान करायला जातात पुढं. पण बम साहेबांनी आता तुम्हाला गोदावरी स्नान करायला जायचं ठेवलं नाही. गोदावरी तुमच्या घरी वगैरे रोज स्नान करायला. हे काम कोणी केलं? हे बम साहेबांनी केलं. आता गोदावरीचं रोज स्नान तुम्हाला होणार आहे. चांगलं मामा, आता तुम्हाला पैठणला स्नान करायला जायची गरज नाही. आता रोज फिल्टरच्या पाण्यानं गोदावरीचं स्नान तुम्हाला होणार आहे. हे काम बम साहेबांनी केलं. बम साहेबांनी मी अनेक भाषणात सांगितलं, बम साहेबांनी नुसतं गावाला पाणी नाही आणलं, तर बम साहेबांनी शेतीला सुद्धा पाणी आणलं, उलट पाणी आणलं. बम साहेब मला नाही वाटत कोणी, आम्ही सुद्धा नसतं आणलं. हे काम आपण केलं. अहो गावाला पाणी, शेतीला पाणी, गावाला रस्ते, शेतीला रस्ते, गावाला लाईन, शेतीला लाईन, हे काम बम साहेबांनी केलं. आणि सार्वजनिक कामाच्या बाबतीत बम साहेबाचा हात कोणी धरत नाही. त्यांच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना असतात, महिलांसाठी वेगळ्या, जेंट्ससाठी वेगळ्या. आता तर नवीनच आणली, आता नवरदेवासाठी वेगळीच आणली. हे तर आमच्या डोक्यात नव्हतं. म्हणजे बम साहेबांच्या डोक्यात, आणि दिसतं ते बोलत नाही तर ते करून दाखवतात. महिलांसाठी त्यांनी बचत गटासाठी सुद्धा बऱ्याच योजना आणल्या. मला एक सांगायचं की बम साहेबांच्या काळात अनेक योजना आल्या. मग ते वॉटर ग्रीड असेल, शेतीचं पाणी असेल, महिलांसाठी असेल, रस्ते असतील, असे अनेक योजना आणण्याचं काम केलं. मी बऱ्याच भाषणात सांगितलं, ज्यावेळी दुष्काळ पडला, महाराष्ट्रात जर चारा छावण्या जर कुठल्या होत्या तर त्या गंगापूर विधानसभेत चारा छावण्या होत्या. आणि त्या सुद्धा चांगल्या प्रतीचा जनावराला चारा मिळाला पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, त्यांची सोय राहिली पाहिजे. हे बम साहेबांनी काम केलं. म्हणून मला सांगायचं, मी भाषणात काय सांगितलं, माणसाचा आशीर्वाद आपल्याला मिळालं
पण मुख्य जनावरांचा सुद्धा येत्या निवडणुकीला आपल्याला आशीर्वाद असेल काय, कारण तो आशीर्वाद सुद्धा महत्वाचा असतो. पण मला सांगायचं की हे काम बम साहेबांनी केलं. आणि बम साहेब तुम्ही विधानसभेत त्यांचं भाषण सुरू झाल्याच्या नंतर हे विकासावर भाषण असतं. तुम्ही बघा, तुम्ही त्यांच्या क्लिपा बघा, तुम्ही जर क्लिपा पाहिल्या तर ते मतदारसंघ असन, जिल्हा असन, विकासावर भांडत असतात. मग ते कोणतं खातं डिपार्टमेंट असून द्या. आणि बम साहेबासमोर रामेश्वर भाऊ एक अधिकारी खोटं बोलू शकत नाही, एक अधिकारी खोटं बोलू शकत नाही. कारण त्यांना माहित आहे की बम साहेबांचं अभ्यास पूर्ण भाषण असतंय. काय विनाकारण बघून बोलत नाही, अभ्यास पूर्ण भाषण हे बम साहेबाचं असतं. म्हणून बम सारखा माणूस आपल्या या तालुक्याला विधानसभा क्षेत्राला एक आमदार मिळालेला आहे, अभ्यासू आमदार मिळाला, हुशार आमदार आपल्याला मिळालेला आहे आणि कामं करणारा आमदार मिळालेला आहे. काही काय असतात हुशार, पण स्वतःसाठी हुशारी वापरतात, पण यांची हुशारी ही जनतेसाठी असतात, हे ध्यानात ठेवा. बम साहेबाचा माझा अनेक वर्षाचा संबंध आहे, संपर्क आहे. सभापती असताना सुद्धा बम साहेबाचा माझा संपर्क आला, पण आता कालच्या निवडणुकीपासून जास्त संपर्क आला. आणि बम साहेब जे बोलतात ते काम करतात. ते निवडणुकीचं असू द्या नाही तर कोणतं असू द्या, कारण बम साहेबांनी स्वतः उभा आहे अशा पद्धतीनं काम केलं. आणि एखादा पुढारी 9चा टाइम मी देतो, 3ला येतो. तुम्हाला अनुभव 20 वर्षाचा, किती 20 वर्षाचा अनुभव असं. मला सांगा, बम साहेबांनी जो टाइम दिला त्या टाइम पाळण्याचा प्रयत्न ते करतात. म्हणून मला सांगायचं की त्यांनी लोकसभेला खूप चांगलं काम केलं. म्हणून मला सांगायचं की बम साहेब तुम्ही तुमचं काम केलं, आता तुम्ही मला सगळ्यांनी निवडून दिलं. आता माझं काम आहे, आता माझं काम आहे. कारण तुम्ही मला दिल्लीत पाठवलं. दिल्लीत मला शेतकऱ्यासाठी काय करता येईल, उद्योगासाठी काय करता येईल, मला महिलांसाठी काय करता येईल, कष्टकऱ्यासाठी काय करता येईल, कामगारासाठी काय करता येईल, हे काम करण्याचा मी प्रयत्न करीन. कारण मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला सुद्धा शेतकऱ्याची जाण आहे. मी सुद्धा ग्रामपंचायतचा मेंबर, उपसभापती, आमदार, मंत्री, खासदार हा अनुभव मला आहे. मग मला सांगायचं की जितकं मला शेतकऱ्यासाठी काम करता येईल तितकं काम करण्याचा मी प्रयत्न करीन. पहिल्याच आठवड्यात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आमची मीटिंग घेतली 7-8 जणांची, किती, आणि 7-8 जणांची मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये अनेक विषय आम्हाला सांगितले. आणि त्यांनी शब्द दिला की तुमचं कधी जरी काम असेल तर माझी वेळ घ्या आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावून घ्या. कारण स्वतः पंतप्रधान, मला स्वतः अनुभव नव्हता, पण ज्यावेळी दिल्लीत गेलो स्वतः मला नरेंद्र मोदी साहेबांचा अनुभव आला. मला वाटतं असा पंतप्रधान आपल्याला पहिल्यांदा मिळाला. कारण इतका हुशार अभ्यासू पंतप्रधान मी आतापर्यंत पाहिला नव्हता. तो पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपानं आपल्याला मिळालेला आहे. त्याचा फायदा आपण निश्चित आपल्या जिल्ह्यासाठी हा करून घेऊ. म्हणून मला सांगायचं की आपल्याला गंगापूरला यायला उशीर झाला. त्याचं कारण असं आहे, मी वैजापूरला जाऊन आलो, कन्नडला जाऊन आलो, सोयगावला जाऊन आलो, शहरात फिरलो. मला एक सांगायचं की फक्त आपल्याला बम साहेबाचं अधिवेशन, माझं अधिवेशन, या दोघांच्या अधिवेशनामुळं थोडाफार विलंब झाला. पण मी सांगतो, आज जरी विलंब झाला पण मी नेहमी तुमच्या संपर्कात राहील. बम साहेब आम्ही सर्वजण, मी सर्कल वाईज दौरा करणारे, गाव वाईज दौरा करणारे, आणि ज्या ज्या काही समस्या आहे बम साहेब त्या आपण समजून घेऊ. आणि आपल्याला तुम्ही जे काही मला जास्तीत जास्त मताधिकारी निवडून दिलं, तुम्ही प्रत्येक गावात जाऊन तुमच्या गाठी भेटी घेणारे आणि ज्या काही समस्या आहे त्या सोडवता येतील, जे काही आपल्याला काम करता येईल ते काम करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू. नुसतं आश्वासन नाही, दिलेले शब्द पाळण्याचा मी प्रयत्न करीन. म्हणून मला सांगायचं की मी सुद्धा पैठणला 30 वर्ष
जनतेनं मला सेवा करायची संधी दिली. आता तुम्ही मला सेवा करायची संधी दिली, त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यासाठी, आपल्या घटकासाठी कसा होईल याच्यासाठी मी प्रयत्न करीन. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात 2 वेळा तुमच्या आशीर्वादानं मी कॅबिनेट मंत्री झालो आणि आपल्या आशीर्वादानं पालकमंत्री झालो. पालकमंत्री झाल्याच्या नंतर मला जे काही DPTCचं काम करता आलं ते काम आपण करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याला ट्रान्सफॉर्मर मिळत नव्हते. मी निर्णय घेतला की आमदारला अधिकार देऊन टाकले, कारण पहिले आमदाराला अधिकार नव्हते. मला माहिती आहे एखाद्या शेतकऱ्याचा ट्रान्सफॉर्मर जर जळाला तर त्याची परिस्थिती काय होती. त्याला 15 दिवसानं जर ट्रान्सफॉर्मर मिळाला तर त्याचा माल उभा राहत नाही. मी आमदाराला अधिकार दिले, निधी देण्याचा प्रयत्न केला, स्मशानभूमीला निधी दिला. 1 मिनिट हां चला ओके. फोन बंद करा. फोन बघा, आज आमच्या राज्यामध्ये खास करून मराठवाड्यामध्ये आम्ही आमच्या सगळ्या मित्रांनी, म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, रासप असेल, RPI असेल, या सगळ्या मित्रांनी म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा करून माननीय भुमरे साहेबांना 1,35,000ची लीड मिळालेली आहे. त्याच्यामध्ये भुमरे साहेबांचंही ते पालकमंत्री महोदय असताना किंवा ते रोजगार हमी योजनाचे मंत्री असताना त्यांचं चांगलं काम होतं आणि आम्ही गावागावात त्यांची कामं घेऊन गेलो. आमचंही सगळं 15 वर्षापासून काम आहे. त्या सगळ्या कामाची पावती म्हणून आम्हाला माननीय खासदार साहेबांना इतकी लीड भेटलेली आहे. आज त्यानिमित्ताने सत्कार आज आम्ही ठेवलेला होता. सत्काराची 2 कारणं असतात. एक तर ते नवनिर्वाचित खासदार महोदय आहेत, त्यांचा सत्कार केला पाहिजे. दुसरा स्वार्थ त्याच्यामध्ये असा आहे की त्यांचा सत्कार आम्ही चांगला याच्यासाठी केलेला आहे की आमच्या मतदारसंघामध्ये जनतेची सगळी कामं व्हावी, शेतकऱ्यांची व्हावी, दीनदलितांची व्हावी, बहिणींची व्हावी, भाऊंची व्हावी. त्यात अधिक भर त्यांनी सांगितलं दाजींचं पण लक्ष ठेवलं जाईल. या सगळ्या गोष्टींकरते आम्ही त्यांचा सत्कार मुद्दाम त्याच्याकरताच नाही, परंतु ते खरोखर कामाचे प्रिय खासदार महोदय आहेत म्हणून हा सत्कार आम्ही ठेवलेला होता. म्हणजे मतदारसंघातले कोणते काम आहे? बघा, आता माननीय खासदार साहेबांकडून आमचा पुढचा प्लॅन असा आहे की माझं मतदारसंघातलं 80,000 हेक्टरचं क्षेत्र मला ओलिताखाली आणायचं आहे आणि त्याची माझी राज्य शासनाकडे आता पूर्ण सर्वे वगैरे होऊन गेलेले आहे. मी प्रयत्न करतोय की माझ्या ह्या अधिवेशनाच्या आचारसंहितेच्या अगोदर त्याला तत्वता मान्यता मिळावी. त्याला केंद्र आणि राज्य सरकारचा पैसा लागेल, मोठी योजना आहे, त्याकरता सन्माननीय खासदार महोदय आम्हाला मदत करतील. खेड्यापाड्याचे पाणंद रस्ते, शेतीचे रस्ते ज्याला नंबरसुद्धा नाही आहेत ते सगळ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं करून घ्यावे. आमच्याकडे MIDC ऑलरेडी आहे. 1-2 मोठ्या कंपनी बजाज नंतर आलेल्या नाही आहेत, मोठ्या कंपनी आमच्याकडे याव्यात. रोजगाराचा प्रश्न निपटावा. अशा बरेच कामं खासदार महोदयांच्या मार्फतच होऊ शकतात. तो फार मोठा गॅप आमचा बऱ्याच वर्षापासून होता, तो आता म्हणजे भरून निघालेला आहे आणि म्हणून आम्ही ती कामं सर्व खासदार महोदयाकडून करून घेऊ. आता तुम्ही भाषणामध्ये एक आगळं योजना सांगितली, आनंदाचा निर्देशांक वाढवायचे, काय संकल्पना आहे? बघा, हा फार मोठा इश्यू आहे. तुम्ही खरं म्हणजे विचारलं, मतदारसंघामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर होतं, पाणी येतं, हे काम चालू राहतं डेव्हलपमेंटचं, पण मनुष्य आनंदी पण राहायला पाहिजे. त्यामध्ये हे सगळं आपण कशा करता करतो, आनंदाचा निर्देशांक वाढला पाहिजे म्हणून आम्ही काय केलंय आमच्या मतदारसंघामध्ये, माझ्या सगळ्या मित्रांनी मला आयडिया दिली, माझ्या सगळ्यांनी आम्ही काय सुरू केलंय, नुकतंच लग्न झालेले तर 30 वर्षापर्यंतच्या जोडीने त्यांना आम्हाला आमच्या पंचकृषीमध्ये दौलताबादचा किल्ला, बीबीचा मकबरा अशा सगळ्या ठिकाणी घेऊन जाणार. नाश्ता, चहा, पाणी, जेवण करू, तिथं सगळं बघू, नंतर दुपारी जाऊ, चांगला पिक्चर बघूया सगळं जोडीने, आणि नंतर संध्याकाळी हॉटेलमध्ये जोडीनं त्यांनी जेवण करायचंय. सर्व खर्च आमचे मित्र करणार आहेत. नंतर एकच शर्त आहे त्यांनी दर महिन्याला आपल्या मिसेसला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जायचंय, जेवायला घेऊन जायचंय. कारण की घेऊन जात जे असतील त्याचं ठीक आहे, पण मी बघतो दर महिन्याला 8 वेळेला ढाब्यावर बसतात, पण मिसेसला काही नेत नाही असं मला आढळलंय. म्हणून ती सवय लावण्याकरता महिलांना पण आनंदी राहावं वाटतं, महिलाही वाटतं की विरंगुळा मला पाहिजे. हे फार दाखवतात आम्हाला, कामं फार आहे, कामं असतात सगळ्यांना, पण त्या ताईनं बिचारीने काय केलं, सकाळपासून चूल पेटवायची, बंब पेटवायचं आणि सगळं करत राहायचं. इतकंच काम थोडी तिचं, तिलाही विरंगुळा राहायला पाहिजे, ती सवय लागावी म्हणून ते केलंय. दुसरं आम्ही असं केलंय की जितके 60 वर्षाच्या वरचे नागरिक आहेत त्यांना अष्टविनायकच्या यात्रा, अजमेरच्या यात्रा, बौद्धगयाच्या यात्रा 2.5 वर्षापासून सुरू आहेत.
आहेत, आचारसंहितेमध्ये बंद होता, पुन्हा सुरू केलंय. एक ना एक आमचे वरिष्ठ होईपर्यंत ह्या यात्रा आमच्या सुरू राहतील. चिंता कोणी करू नये. फक्त आचारसंहितेचा गॅप राहील, पुन्हा मीच येणार आहे म्हणून पुन्हा ते सुरुवात राहणार आहे. तिसरं आम्ही असं केलंय, माझे जितके कार्यकर्ते मित्र आहेत सापुताऱ्याला आम्ही त्यांना एक मस्त 2 दिवसाचं पर्यटन करतोय. जितके आमचे मित्र आहेत तितके, म्हणजे एकही जण सुटला नाही पाहिजे. ह्या 2 महिन्याच्या आत तिथे पण आम्ही जाणार आहे. तिथं सुंदर ऑर्केस्ट्रा होईल, गाणे होतील चांगले, कोणती वल्गॅरिटी आमच्यामध्ये नसते. अशा प्रकारचा आनंदाचा निर्देशांक वाढवण्याचा प्रयोग आम्ही जो सुरू केलेला आहे त्या बाबतीत मी बोललो. 2.5 वर्षापासून सुरू आहे. सापुताऱ्याची एक ट्रिप झाली, बौद्धगयाची एक ट्रिप झाली, अजमेरला 1100 लोकांचे दर्शन झाले, 1800 लोकांचे अष्टविनायकचे दर्शन झाले. 2.5 वर्षापासून चालू आहे. आणि आता अजून आपण ह्या 2 महिन्यामध्ये जवळपास 5000 भाविक आणि ह्या सगळ्यांची सुरुवात आपण करतोय. फक्त पिक्चरचं जे सांगितलं ते आजपासून सुरुवात केलं मी, बाकीचं ऑलरेडी सुरू आहे. खासदार साहेबांना तुम्ही मोठ्या प्रमाणावर लीड दिली मतदारसंघात, काय याच्या पाठीमागचं गमक काय? आमचं याच्या पाठीमागचं गमक आहे फक्त डेव्हलपमेंट. 15 वर्षापासून आम्ही जी डेव्हलपमेंट केली तुम्ही बघितलं असेल. आम्ही जास्त फिरण्यापेक्षा डेव्हलपमेंटवर भर देतो. माझी चॅलेंज आहे, एकही गाव असं माझ्याकडे नाही आहे की जिथं माझी डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. म्हणजे आपण जेव्हा 2009ला निवडून आलो तेव्हा छिन्न विच्छिन्न 88% रस्ते खराब होते. आज फक्त 12 ते 13% रस्ते शिल्लक राहिलेले आहेत माझ्याकडे. शेतीकडच्या रस्त्यांमध्ये पण आम्ही हात घातलेला आहे. एक ना अनेक. कधी तुम्ही बघितलं का की मराठवाड्यामध्ये पाण्याची ड्रीप इरिगेशनची योजना आणि पिण्याच्या पाण्याकरता गोदावरीवरनं योजना 1078 कोटीची. म्हणजे काय, आमचे सगळे मित्र, पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो, मार्केट कमिटी असो, सगळे मित्र माझे हिरिरीने काम करतात आणि म्हणून इतकी डेव्हलपमेंट आम्ही करू शकलो, म्हणून आम्ही इतकी लीड त्यांना देऊ शकलो. इतर पक्ष पण उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. तुम्ही निवडणूक लढवणार काय, काय बद्दल सांगितलं? नाही, इतर पक्षामध्ये आजपर्यंत कधी मी नाही ऐकलं. आता फक्त गुजरातला एक बिनविरोध खासदार झाले, कुणी ना कुणी राहणारच आहे. त्यांचं स्वागत आहे, त्यांनी यावं. फक्त इतकंच सांगतो की या माध्यमातनं रडीचा देव खेळू नये. रडीचा डाव कसा, सगळ्या शिक्षकांना, ज्या शिक्षकांना बिचारला मुलाला शिकवायला ठेवलेलं आहे त्यांना बिचारला तुम्ही करताय, म्हणजे मुलांचं अजून नुकसान करताय. असं रडीचा देव खेळू नये. स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टशिप वाढाव्या म्हणून कोणी येऊ नये. ज्यांना जनतेची कामं करायची असतील त्यांनी माझ्यापेक्षा चांगलं काम कसं करून दाखवतील असं सांगावं आणि यावं. त्यांचं स्वागत आहे. मतदारसंघात कोणाचं आव्हान आहे का? मी माझं काम बघतो, मी माझं काम करत असतो. आव्हान येणार आहेत, कुणालाही ते म्हणजे टळलेले नाही आहेत. स्वागत आहे त्यांचं, त्यांनी यावं. असं आव्हानात्मक मला तरी काही वाटत नाही डेव्हलपमेंटच्या हिशोबाने कोणाचं आव्हान असेल. पण ठीक आहे, कुणाला वेगळे त्यांना असं वाटतं की बा लोक अशावर मतदान करतात वगैरे, असं काही नसतं. लोक डेव्हलपमेंटवर करतात आणि 15 वर्षात माझी डेव्हलपमेंट राज्यात नंबर 1ची झालेली आहे. हे मी नाही बोलत आहे, राज्य सरकारने स्वतः डिक्लेअर केलेलं आहे. तुमचा विजय निश्चित आहे आगामी निवडणुकीत? नाही, माझा नाही, माझ्या कार्यमित्रांचा विजय. हा, माझे मित्र सगळे, आम्ही नावाला आहे सगळेच्या सगळे. आमचा सर्वांचा विजय 1,01% मागच्या लीडच्या पेक्षा पण जास्त निश्चित आहे. थँक्यू.